ठाकरे गटाचे नाशिक शहर प्रमुख सुधाकर बडगुजर डान्स प्रकरणाचे पडसाद अधिवेशनात उमटले। चौकशीची मागणी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी केली, तर दाऊद हस्तकांसोबत पार्टी हा देशद्रोह असल्याचा आरोप भुसे यांनी केला। हा पेंगविन आणि पार्टीचा भाग असल्याचं सांगत आशिष शेलारांनी मवियावर निशाणा साधला। या पार्टीची एसआयटी चौकशी आता केली जाणार आहे। सुधाकर बडगुजर यांची पोलीस चौकशी झाली। नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिकांच्या उपस्थितीत अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून चौकशी करण्यात आली। त्याआधी बडगुजर यांचा कार्यकर्ता पवन मटाले याच्यासह तिघांची चौकशी झाली। मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी सलीम कुत्तासोबत पार्टी केल्याच्या आरोपामुळे बडगुजर वादात अडकले। सुधाकर बडगुजर यांच्यावरील आरोपानंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही भाजप नेत्यांबाबत मोठा गौप्यस्फोट केलाय। नितेश राणेंनी केवळ एक फोटो दाखवला, मात्र दाऊदच्या नातेवाईकाच्या लग्नामध्ये भाजपचे गिरीश महाजन, विक्रांत चांदवडकर, देवयानी फरांदे आणि बाळासाहेब सानप हे सुद्धा उपस्थित होते, असा दावा सुषमा अंधारेंनी केला। आहेत बाळासाहेब सानप जे एकाच फ्रेममध्ये दिसतात। याच पार्टीमुळे ठाकरे गटाचे नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात शिंदे गटानं निषेध आंदोलन केलं। नाशिकच्या मायको सर्कल इथं शिवसेना कार्यालयाबाहेर त्यांनी घोषणाबाजी केली। बडगुजरांचा फोटो हा पाकिस्तानच्या झेंड्यावर लावून निषेध नोंदवण्यात आला। प्रतिकात्मक बॅनरला जोडे मारून बडगुजर देशद्रोही आहेत अशा घोषणा दिल्या। नाशिकचे ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात भाजप आक्रमक झाले। बडगुजर यांच्या विरोधात नाशिक शहरातल्या रविवार कारंजा परिसरात घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आलं। 1993 मधील बॉम्बस्फोटातील आरोपी सोबत पार्टी करणाऱ्या बडगुजर यांचा उद्धव ठाकरेंनी राजीनामा घेण्याची मागणी यावेळी शिवसेनेचे नाशिक शहर महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावरच्या आरोपानंतर नाशिकमध्ये ठाकरे गटही आक्रमक झाला। ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शालिमार इथल्या कार्यालयासमोर नितेश राणेंचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी वेळीच इथं मध्यस्थी केली। ठाकरे गटाचे नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या सिडको परिसरातील कार्यालयाची सुरक्षा वाढवण्यात आली। शिंदे गटानं बडगुजर यांच्या विरोधात आंदोलन करत पक्ष कार्यालयासमोर त्यांचा पुतळा जाळून निषेध केला। त्यामुळे दोन्ही गटात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं। पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला। अनिल देशमुख यांच्या मतदारसंघामध्ये उद्या अजित पवार शक्ती प्रदर्शन करणार आहेत। काटोल विधानसभा क्षेत्रात अजित पवार गट रविवारी सभा घेणार आहेत आणि या सभेला अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांच्यासह इतरही नेते उपस्थित असणार आहेत। अनिल देशमुख सध्या शरद पवार गटामध्ये आहेत आणि त्यांच्या विरोधात अजित पवार राजकीय वातावरण तापवणार आहेत। आंतरराष्ट्रीय चहा दिनानिमित्तानं खासदार अमोल कोल्हे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोपरखळी मारली। चहा विक्रेत्यांना अच्छे दिन आले, तसे अच्छे दिन चहा पिणाऱ्यांना सुद्धा यायला हवेत, असं अमोल कोल्हे म्हणाले। पुण्यामधल्या आपल्या जन्मगावी नारायणगावमध्ये बालपणीच्या मित्रांसोबत कोल्हेंनी चहाचा आस्वाद घेतला। लोकायुक्त विधेयकाला मंजुरी मिळाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी फोनवरून संवाद साधला। लोकायुक्त विधेयक संमत केल्याबद्दल अण्णा हजारेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आभार मानले। हे विधेयक मंजूर झाल्यामुळे सर्वसामान्य माणसाला दिलासा मिळेल, भ्रष्टाचाराला आळा बसेल, असंही त्यांनी म्हटलं। धारावी पुनर्विकासाच्या विरोधात शिवसेना ठाकरे गट काढत असलेल्या मोर्चावरून देवेंद्र फडणवीसांनी जोरदार हल्ला चढवला। टीडीआर लॉबीची सुपारी घेऊन हा मोर्चा काढला जात असल्याचा आरोप फडणवीसांनी केला। ठाकरेंच्या काळात ठरलेल्या अटी आणि शर्तीनुसार विकासकाची नियुक्ती करण्यात आल्याचा दावा फडणवीसांनी केला। दिशा सालियन मृत्यू प्रकरणामध्ये एसआयटी तपासाला आता वेग आलाय। एसआयटी अधिकारी दिशाच्या घरी गेले होते आणि यावेळी त्यांनी दिशाच्या आई वडिलांसोबत पोलिसांनी चर्चा केली। दिशा मृत्यू प्रकरणात पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं। बीड जाळपोळ प्रकरणामध्ये 2 दिवसात एसआयटी स्थापन करू अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत केली। बीडमधल्या जाळपोळीवर विधानसभेमध्ये चर्चा झाली। यावेळी या प्रकरणात एसआयटी का स्थापन केली नाही असा प्रश्न जयंत पाटील यांनी विचारला होता आणि त्याला उत्तर देताना फडणवीसांनी ही घोषणा केली। अमरावतीमध्ये हनुमानगडीवर आजपासून 20 डिसेंबरपर्यंत 5 वेळा हनुमान चालीसाचं पठण होणार आहे आणि यावेळी दम असेल त्यांनी रोखावं असं थेट आव्हान खासदार नवनीत राणा यांनी ठाकरेंचं नाव न घेता यावेळी दिलं। खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या वतीनं 10 एकर जागेमध्ये देशातली भव्य 111 फुटांची हनुमानाची मूर्ती स्थापन केली।
वर्ध्यातील लोक महाविद्यालयाच्या ग्राउंडवर आज ओबीसी एल्गार महासभा होणार आहे. छगन भुजबळ या सभेमध्ये ओबीसींना मार्गदर्शन करणार आहेत आणि सकल ओबीसी समाजाचं आरक्षण वाचवण्यासाठी सभा आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, ओबीसी नेते बबनराव तायवाडे, तौलिक महासंघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस या सभेला उपस्थित असतील. अमरावतीमध्ये महादेव कोळी समाजानं आरक्षण मागणीसाठी विराट मोर्चा काढला. 10 दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाकडे दुर्लक्ष केल्यानं महादेव कोळी समाज आक्रमक झाला. अक्षरशः रस्त्यावर झोपून आंदोलकांनी रोष व्यक्त केला. महादेव कोळी समाजाला अनुसूचित जमातीचं जात प्रमाणपत्र द्यावं अशी त्यांची मुख्य मागणी आहे. मुंबईत बेस्टच्या 10.5 लाख वीज ग्राहकांचं मीटर बदलण्याचं काम अदानी एनर्जी सोल्युशन्स कंपनीला देण्यात आलंय आणि या कंपनीनं दक्षिण मुंबईमधून वीज मीटर बदलायला सुरुवात केली आहे. देशभरातल्या विजेचे मीटर बदलून त्याऐवजी प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रकल्प ऊर्जा विभागानं हाती घेतलाय. आयपीओचा अर्ज भरण्यासाठी गुंतवणूकदारांनी 70% यूपीआय हा पर्याय निवडलाय. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं ही माहिती दिली आहे. बहुसंख्य किरकोळ गुंतवणूकदार हा मोबाईल ॲपच्या माध्यमातून आयपीओसाठी बोली लावतात आणि त्यासाठी किंमत मोजताना यूपीआयचा मार्ग स्वीकारत आहे. त्या आठवड्यामध्ये पुन्हा आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याची संधी आहे. सूरज इस्टेट डेव्हलपर्स, मोतीसन्स ज्वेलर्स आणि कंपन्यांचे आयपीओ 18 ते 20 डिसेंबर दरम्यान सुरू राहणार आहेत. तर हॅपी फोर्जिंग, क्रेडो बँड्स मार्केटिंग आणि मुथ्थट मायक्रोफिन या कंपन्यांचे आयपीओ 19 ते 21 डिसेंबर दरम्यान सुरू राहणार आहेत. साताऱ्यातल्या वाई तालुक्यामध्ये धूम धरणाचा डाव्या कालव्याला पहाटे मोठं भगदाड पडलं आणि हा कालवा फुटला. त्यामुळे ओझरडे गावामध्ये मोठा पूर आला आणि या पुराच्या पाण्यामध्ये अनेक ऊसतोड कामगार अडकले. मात्र त्यांना वेळीच बाहेर काढलं आणि मोठी दुर्घटना टळली. या ऊसतोड कामगारांचं सर्व साहित्य, अन्नधान्य, पैसे आणि बैलगाड्या तसेच 2 बैल वाहून गेले. कोल्हापूर जिल्ह्यातल्या बिद्री साखर कारखान्याच्या ऊसाला उच्चांकी दर देण्यात आला. ऊसाला प्रतिटन 3,407 रुपये इतका हा दर देण्यात आला. बिद्री सहकारी साखर कारखाना निवडणुकीनंतर संचालक मंडळाच्या पहिल्याच बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार केपी पाटील यांनी हा दर जाहीर केला. अमरावती जिल्ह्यामध्ये 11 महिन्यात 544 डेंग्यू रुग्ण आढळले. सप्टेंबर ते नोव्हेंबरमध्ये रुग्णवाढ अधिक आहे. एकाचा ऑक्टोबरमध्ये डेंग्यूमुळे मृत्यू झाला. गेल्या वर्षीच्या तुलनेत डेंग्यूच्या रुग्णसंख्येत यंदा वाढ झाल्यानं जिल्हा आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. उद्या मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावर देखभाल दुरुस्तीसाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम मार्गावर माहीम ते सांताक्रूज आणि मध्य रेल्वे मार्गावर ठाणे ते कल्याण असा ब्लॉक घेण्यात येईल. हार्बर मार्गावर कुठलाही ब्लॉक नसल्यानं प्रवाशांना दिलासा मिळाला. आदर्श बँक घोटाळा प्रकरणात ठेवीदारांच्या आंदोलनानंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्ये मलकापूर बँकेसमोर ठेवीदारांनी आंदोलन केलं. आपल्या ठेवी आम्हाला तात्काळ परत करा, अन्यथा आत्महत्या करू असा कडक इशारा ठेवीदार आंदोलकांनी दिलाय. गेल्या 2 वर्षांपेक्षा जास्त काळापासून मलकापूर बँकेमध्ये ठेवीदारांच्या ठेवी अडकल्या. अहमदनगरमध्ये एका खासगी बँकेच्या नामफलकाला मनसैनिकांनी काळं फासलं. टेम्पो कर्ज फेडीवरून बँकेच्या जाचाला कंटाळून एका व्यक्तीनं आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यानं मनसे नेते वसंत मोरे यांच्या नावानं चिठ्ठी लिहिली होती. त्यामुळे बँकेनं आता टेम्पो पीडित कुटुंबाला मदत द्यावी अशी मागणी मनसेने केली. पुणे महापालिका शिक्षण मंडळातील अधिकाऱ्याला काळं फासण्यात आलं. दत्तात्रय फुले असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनादरम्यान हे कृत्य केलं. विशेष म्हणजे पोलिसांच्या उपस्थितीत हा प्रकार घडला. सांगलीमध्ये आक्रमक अंगणवाडी सेविकांनी रास्ता रोको आंदोलन केलं. शासकीय सेवेत समावेश करावा यासह विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचा हा बेमुदत संप सुरू आहे. राज्य सरकारनं मात्र अद्याप याची दखल न घेतल्यानं संतप्त झालेल्या अंगणवाडी सेविकांनी सांगली मिरज रस्त्यावर ठिय्या मारल्या. वाशीमध्ये अंगणवाडी कर्मचारी संघटनेनं जिल्हा परिषदेवर आक्रोश मोर्चा काढला. 4 डिसेंबरपासून त्यांचा बेमुदत बंद सुरू आहे आणि सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, किमान वेतन द्यावं, मासिक पेन्शन लागू करावं अशा त्यांच्या मागण्या आहेत. दुधाला हमीभाव कांदा निर्यात बंदी विरोधात अहमदनगरमध्ये शिवसेना ठाकरे गट आंदोलन झाला. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघातील कोल्हार गावी ठाकरे गटानं रास्ता रोको केला. यामध्ये 10 दिवसात दुधाला हमीभाव दिला नाही तर दुग्धविकास मंत्री विखेंच्या घरी जाऊन त्यांना दुग्धाभिषेक घालण्याचा इशारा देण्यात आला. भंडाऱ्यामध्ये राष्ट्रीय महामार्गावरच्या बांधकामामुळे वाहतूक कोंडी वाढली. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहतूक पोलीस प्रशासनानं महामार्गावर
जड अवजड वाहनांना बंदी घातली. या वाहनांना पर्यायी मार्ग काढून देण्यात आला. पश्चिम रेल्वेनं फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली. यासाठी 350 टीसी तैनात करण्यात आलेत. या मोहिमेमध्ये स्थानकातील फलाट, पादचारी पूल, स्थानकाचं प्रवेशद्वार या ठिकाणी टीसीची फौज उभी करण्यात आली. 22 जानेवारीला सुट्टी द्या अशी मागणी करण्यात आली आहे. शिंदेगडाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी ही मागणी केली आहे. 22 जानेवारीला अयोध्या राम मंदिर इथं प्रतिष्ठापना करण्यासाठी जाणार आहेत आणि त्यावेळी या दिवशी सुट्टी द्यावी यासाठी प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना निवेदन वर्षामध्ये एवढ्या सुट्ट्या जाहीर कराव्या, त्यातील एक सुट्टी रद्द करून पुढल्या वर्षी 22 जानेवारीला ह्याच वर्षासाठी शासकीय सुट्टी जाहीर करावी, जेणेकरून समस्त शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांना ह्या महाराष्ट्रातील जनतेला हा सोहळा अनुभवता भंडाऱ्याची उधळण म्हणजे